जय जय रावण किशोर
लाडले बाबा की जय, साधु संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुंदर असं श्रीमद भागवत कथेचं आयोजन परिणाम सप्ताह पार पडतोय। त्यामध्ये आजचा आपला कथेचा दिवस कितवा दिवस आहे? 14 दिवस नाही का? 3 दिवस कसे निघून गेले हे कळालं नाही, कारण माणूस जर खरोखर भक्तीमध्ये रमून गेला तर मात्र दिवस कसा जातो हे माणसाला कळत नाही, हे प्रत्यक्ष नाही कळत। विचार करा, मग वर्षाचे 365 दिवस आहेत आणि हे 365 दिवस संपूर्ण कसे निघून जातील हे सुद्धा माहित पडत नाही। त्याचप्रमाणे या कथेचे सुद्धा 7 दिवस आहे, हे 7 दिवस कसे निघून जाईल हे सुद्धा माणसाला कळत नाही। लक्षात घ्या, म्हणून महत्वाचे दिवस आहे। म्हणून कधीतरी साधू संतांच्या चरणावरती आपण नतमस्तक झालं पाहिजे। कालच्या कथेमध्ये आपण बघितलं की मात्र राजा परीक्षितीने काय केलं, पाणी दिलं नाही म्हणून शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये काय टाकला? सर्प टाकला। काही भागवतकार सांगतात तो मेलेला सर्प होता, पण तो मेलेला सर्प होता का? मेलेला सर्प होताच नाही, तो जागा होता, जागा पडलेला होता खाली, जागाच होता। पण मात्र तेवढ्यामध्ये शमीक ऋषीचे पुत्र आले, त्यांचं नाव शृंगी। बस शृंगीला राग आला, कारण
एखाद्या पित्याचा जर अपमान होत असेल तर मला सांगा कोणता मुलगा सहन करेल? या कलियुगातला तरी मुलगा सहन करेल का? एखाद्या वडिलांना आपल्या डोळ्यात एकच जर एखादा माणूस शिव्या घालत असेल तर मुलगा गप्प बसणार आहे का? नाही बसणार. कारण प्रत्येक मुलाला वाटते का माझ्या वडिलाला माझ्या देखत नाही आड किंवा कोणी बोलू नये, वाईट प्रकारचं माझ्या वडिलाला कोणीही बोलता कामा नाही, कोणाला सहन होणार नाही. म्हणून शृंगीला सुद्धा सहन झालं नाही. बस हातावरती जल घेतलं, शाप घेऊन टाकला. जा, ज्याने कोणी माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये हा सर्प टाकलेला असेल येत्या 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प येईल, त्याला दंश करेल आणि त्याचा काय होईल? मृत्यू होईल. बस शाप घेऊन टाकला. पण शरीफ ऋषीने सांगितलं, झालं अरे हे पुत्रा काय केलंस तू? अरे तुला माहिती आहे का तो कोण आहे? तो राजा आहे, राजा. तो काही साधारण नाही आहे. या प्रजेचं तो काय करतो? प्रयोजन करतो. तो कोण आहे? राजा. पण मला सांगा, एक प्रश्न निर्माण होते या ठिकाणी, तुम्ही म्हणाल कसा? ऐका, राजा कधी शिकारीला जाऊ शकतो का? बोला, राजाला काही गरज आहे शिकारीला जायची? पण का गेला होता शिकारीला? महत्वाचं आहे. का गेला होता? डोक्यामध्ये काय घातलं होतं? सोन्याचा मुकुट. त्याच्यामध्ये कशाचं वास्तव्य झालं होतं? कलीचं. त्याच कलीमुळे त्या राजाला आपली राजगादी सोडून कुठं जावं लागलं? हिंसा करण्यासाठी. लक्षात घ्या. म्हणून हिंसा माणसानं कधीच करू नये. लक्षात घ्या, एखाद्या पशु पक्ष्यांची सुद्धा हिंसा होता कामा नये. अलीकडे लोकांना पशु पक्ष्याची सुद्धा हिंसा करत आहे. लोकांना वाटते की आम्ही हे खाल्ल्यानं खूप मोठे होतो, आमच्या शरीरामध्ये ताकद येते, म्हणून लोक कशाची हिंसा करतात? पक्ष्याची, प्राण्याची. मला सांगा, किती पक्षी खाल्ले म्हणजे आपल्या शरीराचे वाढ होईल? सांगा ना. किती प्राणी खाल्ले म्हणजे आपल्या शरीराचे वाढ होईल? कोण म्हणलं असं? या जगातला माणूस हे खाऊन कधीच मोठा होऊ शकत नाही. मला एक गोष्ट सांगा, आता या व्यासपीठावरून बोलू नये, पण इलाज नाही, लोकांना पडायला पाहिजे. मला सांगा, लोक कोंबडे खातात ना? जरी तुमच्या गावातले नसेल का, पण आहे खाणारे लोक. त्या कोंबडीला काय असतात? पिल्ल असतात ना? असतात ना? मला सांगा, मग त्या कोंबडीला कापल्यावर पिलाची काय अवस्था होती? सांगा ना. बरं ते जाऊ द्या, कळलं असं सांगतो. जर कोंबडीच्या पिलाला कापलं तर कोंबडीची अवस्था काय होती? बघा ना. त्याचप्रमाणे विचार करा, जे लोक खात असं मी त्यांच्यासाठी बोलतो. जर जे लोक खातात, जे लोक कापतात, समजा त्यांच्या मुलांना जर कापलं तर त्या मायबापाला किती वेदना होईल? सांगा ना. थोडं खालच्या थरानं बोलतो, वाईट वाटतं थोडं, पण वाईट वाटून घ्यायचं काही नाही. मला सांगा, ज्याप्रमाणे मनुष्य कोंबडीच्या पिलाला कापतो, त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या मुलाला जर कापलं आणि एखाद्याला खायला दिलं, खाणार तर कोणी नाही मुलाला, पण वेदना किती होईल? सांगा ना. किती वेदना होईल? ज्याप्रमाणे आपल्याला जेवढ्या वेदना होत असेल तेवढ्याच वेदना त्या कोंबडीला सुद्धा होती माझ्या बाबा, तेवढ्याच वेदना. म्हणून खाणं टाळलं पाहिजे, कधीच खाऊ नये. नाहीतर वंदनीय महाराजांनी सुद्धा म्हणलाय, उगीच कोंबडे बकरे सांगा ना, कशासाठी कापतो आपण? काय त्याच्यामध्ये काही नाही, हिंसा करू नये. लक्षात घ्या. याचं पातक जगात सर्वात मोठं पातक सांगितलेलं आहे. हे पातक तुम्हाला कुठं धुता येत नाही, कुठंच नाही. आणि कोणाला धुता आलं नाही. कारण
तो आहार कोणाचा आहे? आपला आहार आहे सात्विक. माणसाचा आहार कोण आहे? सात्विक आहे. आणि हिंसा कोण करू शकते? जे जीवन पाणी पितात, कोण प्राणी, त्यांना तो आहार आहे, आपल्याला नाही. आपण जीवन पाणी पितो का? बोला, जीवन पाणी कोण पितात? कोण पितात? वाघ, अजून कुत्रा. मग खाणारे कोण आहे? खाणारे कोण आहे? मी नाही म्हणतो, तुम्ही म्हणा, मी म्हणतो. हा, लक्षात घ्या. कारण तो आहार त्यांचा आहे, आपला आहार नाही आहे. पण कशामुळे दादा मला सांगायचे होतं की कली मात्र चरणावरचा कली मस्तकावरती आला आणि त्याच्यामुळे राजाला कुठं जावं लागलं? हिंसा करण्यासाठी. म्हणून ज्या घरामध्ये हे कोंबडे वगैरे कापल्या जातात तिथे सुद्धा कली धर्म आहे. बस ती कली कधी समोर जाऊ देत नाही माणसाला. घरामध्ये कायमचे भांडण असतात. बघा तुम्ही, ज्या घरात दारू, ज्या घरामध्ये स्त्रीला कोणी मारतात, ज्या घरामध्ये दारू, ज्या घरामध्ये कोंबडे बकरे कापले जाते, त्या घरामध्ये कायमचे भांडण असतात. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत किटकिट. हे सत्य आहे. त्याचं कारण खरं आहे. म्हणून कलीला जर आपल्या घरातून बाहेर काढायचं असेल ना, काय कलीला जर आपल्या घरातून बाहेर काढायचं असेल तर त्या घरामध्ये अखंड नामस्मरण असलं पाहिजे. आणि या गोष्टी नाही घडल्या पाहिजे कोणत्या? हेच जे आतापर्यंत मी सांगितलं. म्हणून शक्य झालं तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गोपी चंदन टिळा, बस एवढं जर रोजचं असलं ना, जगात तुम्हाला कुठला नित्यनेम करण्याची गरज नाही. काय नाही तर देवाची पूजा बरेच लोक करतात. मी त्या दिवशी सांगून गेलो, 4 वाजता उठून लोक देवावर पाणी घालतात आणि तेच लोक पुन्हा रविवार आल्यावर रविवार, मंगळवार, शुक्रवार हे दिवस लई दाड आहे लोकांना. तेच लोक बरं मारुतीवर पाणी घालणार. सत्य सांगतो मी, तुमच्या गावात नसून असे लोक, पण आमच्याकडे आहे. मला तुमच्या गावात काही माहिती नाही, पहिल्यांदा झालो, पण आमच्याकडे असे लोक आहे. मला सांगा, इकडे जर मारुतीच्या गावात पाणी टाकत असेल आणि तिकडे जर कोंबडे वगैरे खात असेल तर तो मारुती प्रसन्न होईल का? खूप मनुष्य काळात देवा होईल बाबा, प्रसन्न होईल. त्याच्या बापाने प्रसन्न होईल का? त्याला आवडते का ते? तो तर बिचारा संन्याशी बसलेला आहे. कोण? मारुती. तरी लोक त्याने मागायला जातात. कोण? लोक कोणी जाते? लोकांचं सोडून द्या. साधारण 100 पोरं असतं तरी ते मंदिरात जाते. ते म्हणते देवा मी दाबेला, मी पास झालो पाहिजे. एका अभ्यास करणं पहिले. अभ्यास करत नाही, मारुतीच्या पुढे जाऊन हात जोडतो का पास कर. त्याच्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. नाही तर काय लोकांना आता बरं झालं, 1 लोटा जल सारे समस्या का हल. बरं झालं. नाही तर काही लोक सांगतात बस एक बेलपत्र घ्यायचं, त्या बेलपत्राला चहत लावायचं आणि लावलं की कुठं जायचं? जिथं महादेवाचे पिंड आहे तिथं जायचं आणि तिथे काय करायचं? जे बेलपत्र वाहायचं रोज. मग तुमचा मुलगा नाही का 10वी पास होतो. खरं आहे का? मला सांगा. ठीक आहे, म्हणण्याप्रमाणे त्याने बेलपत्र घेतलं, सहज लावलं, पिंडेवरती वाहलं. असं त्याने महिनाभर केलं आणि महिनाभर केल्याच्या नंतर याने अभ्यासच केला नाही, पेपरले गेला नाही. त्याचा बाप पास करून देईल का? एखाद्याच्या सामीनाराचा किंवा कोणाचा? शक्यच नाही आहे. लोक सोंगाले बोलत चालले. खरं अध्यात्म बाजूला ठेवलं. खरं अध्यात्म अजूनही लोकांना कळालं नाही काय आहे.
लोकांना पाहिजे चांगले मोठाले महाराज, पैसे घेणारे महाराज पाहिजे. कमी पैशावाला जर महाराज असला तर लोक म्हणजे महाराज जमत नाही, कमी पैसे घेत असं मग याला काही जमत नसत. लोकांची भावना, बाया आणल्या तर बायाले 60,000 10,000 लाख रुपये देते आणि आमच्यासारख्याने 35-36 हजार रुपये एकट्याने नाही बरं, सगळे देते. ही लोकांची भावना आहे. खरी गोष्ट सांगतो, मी 2016 पासून मी 15 हजार रुपये सुद्धा कथा केल्या या 3 वर्षाच्या पहिले. लोक जाणीव ठेवत नाही, फुकट कथा करून दिल्या, स्वतःच्या खिशातले पैसे टाकले, म्हणावं नाही असं, पण सांगतो कारण लोक जाणीव ठेवत नाही. कारण लोकांना पैसे घेणारेच लोक आवडतात मला, खोटी गोष्ट नाही. जर पैसे घेणारा महाराज असेल, करोडाने खर्च आला तरी चालते, तो मग चुकीचं त्याने सांगितलं तरी चालते, पण ठोस होणारा लोक चांगले नाही म्हणणार, त्याच्या पाया पडणार, त्याला 500 रुपये दक्षिणा देणार खिशात. आम्हाला कोणी विचारत नाही, हिशोबाने ते खरी गोष्ट आहे, त्याच्यात खोटं मानण्याचं काही काम नाही. असो, मला त्याच्यावरती बोलायचं नाही, पण मला सांगायचं हे आहे की हिंसा काय असते, वाईट असते, म्हणून हिंसा करू नये. कारण कली आहे, प्रत्येक घरामध्ये कली आहे. या कलियुगात फक्त त्याच्याच घरी कली सापडणार नाही ज्याच्या घरी अखंड नामस्मरण आहे बघा, त्या घरी फक्त आनंद दिसेल तुम्हाला, फक्त आनंद. म्हणून मात्र शुंगी ऋषीने सांगितलं, शुंगीला शुंगी जा, राजा परीक्षितीला काय कर, सावध कर, जाऊन सांग की येत्या 7 दिवसामध्ये तू मरणार आहे. बस शुंगी तिथे गेले आणि गेल्याच्या नंतर मात्र राजा परीक्षिती जवळ आले. राजा परीक्षितीला सांगत आहे, राजा माझ्या हाताने चुकी झाली, कारण न कळत मात्र मी शाप देऊन टाकला, मला माहिती नव्हतं कोण आहे का आहे. मी असा विचारही करू शकला नाही की जो मी शाप देतोय तो शाप मात्र एका राजाने लागतोय, असं माझ्या मनात काही नव्हतं. पण न कळत झालं, राजा ऐक ना, येत्या 7 दिवसामध्ये तू मरणार आहेस. राजा परीक्षितीने विचार केला, अरे एवढं मोठं पाप माझ्या हातून घडलं तरी देखील मला कळालं नाही. राजा परीक्षितीला माहिती नव्हतं, कळालंच नाही का, कारण डोक्यावरती कधी होतं, नाही कळालं. बस विचार केला राजा परीक्षितीने, एवढं मोठं पाप घडलं ना, बस त्याग करायचा. आता जीवनामध्ये कुठलीच गोष्ट ठेवायची नाही. त्यावेळेला मात्र राजा परीक्षितीने काय केलं, आपल्या पुत्र जन्म जयाचा अभिषेक, राज्य अभिषेक करून घराचा त्याग करून टाकला. कोणी? राजा परीक्षितीने त्याग केला घराचा. मला सांगा, राजा परीक्षितीला आपलं मरण कळालं म्हणून राजा परीक्षितीने कशाचा त्याग केला? घराचा, दाराचा, संपूर्ण राज्याचा त्याग करून टाकला. मला सांगा, आपल्याला जर आपलं मरण कळालं की येत्या 7 दिवसामध्ये आपण जाणार आहोत किंवा 2 दिवसामध्ये आपण जाणार आहोत, असं जर आपल्याला कळालं तर मला सांगा, आपण काय कराल? बोला पुरुष मंडळी, तुम्ही काय कराल? जर कळालं येत्या 7 दिवसामध्ये म्हणा किंवा 2 दिवसामध्ये जाणार तर कोणी नाही सध्या, पण एक गृहीत धरा, कारण जात नसते जोपर्यंत तिकडून आदेश येत नाही तोपर्यंत, लक्षात घ्या. जर कळालं तर मला सांगा, तुम्ही काय करा? आहे उत्तर तुमच्याकडे? आहे का? नाही. बरं महिला मंडळी, तुम्हाला जर कळालं तर तुम्ही काय करा? काय करा? बरोबर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, काहीतरी रान करू, धर्म करू, असं म्हणायचं आहे. तेही तुमचं बरोबर आहे, पण सर्व नाही करणार. ऐका, राजा परीक्षितीला मरण कळालं, काय
आपलं मरण कळालं म्हणून कशाचा त्याग केला? संपूर्ण राज्याचा त्याग करून टाकला. पण एक सांगू, कलियुगातल्या माणसाला जर त्याचं मरण कळालं, येत्या 2 दिवसात किंवा येत्या 7 दिवसात मी जाणार आहे असं जर कळालं, सांगू पहिली गोष्ट, मनुष्य अंतरुणावरती पडलेला असतो अंतिम क्षणाला. बस पहिले मुलाला आवाज येईल, म्हणाल ए बाळा इकडे ये, जा माझे 10,000 त्याच्याकडे आहेत का? करा जगाची रेख सांगतोय, जा माझे 10,000 आहे त्याच्याकडे ₹1,00,000 घेऊन ये. पण यानं घेतलेले कधी म्हणणार नाही का देऊन दे म्हणून, म्हणाल का सांगा मला? यानं जर ₹1,00,000 घेतला असेल तर त्याचा ₹1,00,000 बुडूनच हा जाणार मेला. पण लोकांचे पैसे नाही दिले, खरा खाऊ खाऊ पांढऱ्याची उधारी करून ठेवली, हे राहिले बिचाऱ्याचे तिथं. तो पांढऱ्यावाला बोंगळत बसला, अरे माझी उधारी गेली, गेल्यावर काय देणार? एवढंच नाही, जर आपल्याला मरण कळालं तर बस मरणार आहे ना, मग असं काही नाही म्हणायचं, खाऊन पिऊन म्हणायचं, बस येऊ दे, गुलाबजाम येऊ दे, श्रीखंड येऊ दे, बासुंदी येऊ दे, जिलेबी, पेढे, अजून काय लाडू, कशाचे? बुंदीचे, रव्याचे, अजून कशाचे असते? कशाचे? राजगिऱ्याचे, अजून कशाचे? शेंगदाण्याचे, हो सकाळीच खाल्ले आधी शेंगदाण्याचे लाडू. अजून कशाचे असते? तुम्ही बनवता ना मुरमुऱ्याचे, नाही का? गुळ टाकून अनेक लाडू आहेत. म्हणजे जे जे इच्छा असेल ते मात्र मनुष्य पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कधी जर माणसाला आपला अंतिम क्षण कळाला की मी जाणार आहे, बस तेच होईल. इच्छा जर झाली ना माणूस काही करतो. मरणाच्या अवस्थेमध्ये मी बरेच लोक पाहिले, काय म्हणणारे, मला लई आठवण आली. कशाची कशाची कशाची? जे त्याने आयुष्यभर खाल्लं ना त्याची आणून द्यावं लागते. लेकरू जाते बिचार अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आणून देते, अशी परिस्थिती आहे. कधी कधी जो दारू पिणार आहे ना तो सुद्धा अंतिम क्षणाला म्हणतो, हे बाळा माझी एक इच्छा पूर्ण कर. बोला ना बाबा, काय इच्छा पूर्ण करायची? अरे मी आयुष्यभर दारू पिली आणि आता मरताना जर गेली नाही तर काय होईल? आठवण आली, जा घेऊन. जे लेकरू कधी दारूच्या भट्टीत गेलं नाही त्याला सुद्धा कधी कधी जायला भाग पडते. असे नास्तिक लोक आहे या जगात, त्याला नास्तिक म्हणायचं. त्यालाच नास्तिक म्हणतात. सांगा, आपल्याला जर आपलं मरण कळालं असतं तर आपण हेच केलं असतं. पण राजा परीक्षिती पुढं प्रश्न उभा झाला होता त्यावेळेस, बस जाऊ त्यांना मरणार आहे ना, 7 दिवसात मरणार आहे, मग करायचं काय? तर एकच प्रश्न मनात धरला कोणी? राजा परीक्षितीने. बस राजगादीचा त्याग करून वनाचा रस्ता पकडला. वनाच्या दिशेने जात असताना जे साधू संत भेटायचे, बस एकच प्रश्न विचारायचे. कोण? राजा परीक्षिती. महाराज, विद्यमान माणसाने काय करावं? जो माणूस मरणाच्या अवस्थेमध्ये आहे त्या माणसाने काय करावं बाबा, मला एवढं सांगा. कोणी म्हणलं जप करा, कोणी म्हणलं तप करा, कोणी म्हणलं धर्म करा, कोणी म्हणलं दान करा, पण असं सांगणारं कोणी नव्हतं की राजा तुझ्या मुक्तीचा आश्रय मी आहे. असं सांगणारं कोणी नव्हतं राजा परीक्षितीला. निघाले राजा परीक्षिती पुढे जात, पण एकच प्रश्न मनामध्ये धरून मात्र निघाले. तेवढ्यामध्ये शुकदेवजी महाराजांना कळालं की मात्र राजा परीक्षिती संकटामध्ये आहे. हे कळालं. शुकदेवजी महाराज निघाले हे तर खरं आहे, तार्किक दृष्ट्या निघाले हे खरं आहे, पण आध्यात्मिक दृष्ट्या कारण काय आहे? कारण शुकदेवांनीच हे भागवत का दिलं? प्रश्न आहे ना. शुकदेव महाराजांनीच राजा परीक्षितीला हे भागवत का दिलं? हे महत्वाचं आहे.
त्याचं कारण असं आहे बघा, मी सांगतो. कारण मी सुद्धा तुमच्या गावात इथे भागवत सांगण्यासाठी आलो, याचं सुद्धा कारण आहे. कारण कधीतरी कोण्यातरी जन्मामध्ये मी तुमच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे. कोणाच्या? तुम्ही इथं बसलेले ना, तुमच्या गावातलं म्हणा किंवा मोहन बाबाच्या घरचं म्हणा, सर्वांच्या घरचं मी कधी ना तरी कुठल्या तरी जन्मामध्ये अन्न खाल्लं आहे. त्याच अन्नाची परतफेड म्हणून आज मला इथं हे व्यासपीठ मिळालं. लक्षात घ्या, नाहीतर सहजासहजी तुमच्या आमच्या भेटी होत नाही. कारण काहीतरी पुण्य असतं, मागच्या जन्माचं काहीतरी शिल्लक राहिलेलं असतं, ते या जन्मामध्ये पूर्ण करून द्यावं लागतं. नाहीतर विचार करा, माझं गाव कुठं, इथून 130, 40, 150 किलोमीटर जवळपास माझं गाव, आणि तिथून इथं येणं म्हणजे काहीतरी कारण असलं पाहिजे ना. गावाजवळ महाराज नाही का, वर्धेत भरपूर महाराज लोक आहे ना, पण काहीतरी कारण आहे. त्याचं कारण असं आहे बघा, तेच की मी तुमच्या घरचं कधीतरी अन्न खाल्लं आहे. आणि या आता जे अन्न तुम्ही आम्हाला खाऊ घालता 7 दिवस, या अन्नाची परतफेड पुढच्या जन्मात आम्हाला करून द्यावी लागते, हे सत्य आहे. म्हणून कोणाच्या घरचं अन्न फुकट सुद्धा खाता येत नाही. फुकट खाता नाही. जर पंगत आहे, त्या पंक्तीला आपण जात असेल, तिथे जर कीर्तन असेल तर ते कीर्तन ऐकावं लागते, तेव्हा त्या अन्नाचा भागीदार आपण असतो. लक्षात घ्या, भागवत चालू आहे गावामध्ये, जर भागवत चालू आहे तर पहिले भागवत ऐकावं लागतं, नंतर आपल्याला ज्या ठिकाणी अन्नदान आहे, पंगत आहे, त्या ठिकाणी भोजन करावं लागते, तेव्हा त्या अन्नाचा भागीदार आपण असतो. अन्यथा आपल्याला खाण्याची परवानगी देवाने दिली नाही दिली आहे. लक्षात घ्या, हे सत्य आहे. शुकदेवजी महाराजांनीच राजा परीक्षितीला भागवत का दिलं की एकदाच्या समयाला ज्या वेळेस पांडवाच्या घरी काय होतं, अन्नदान होतं, आणि पांडवाच्या घरी अन्नदान असताना मी सांगितलं ना त्या दिवशी, कोण होतं, यादवाचा राणा पांडवा घरी. भगवान परमात्मा सुद्धा तिथे संत भोजनाची पंगत आहे, आणि संत भोजनाची पंगत चालू असताना माझी रुक्मिणी आई साहेब आपल्या हाताने मात्र भोजन वाढत आहे. कोणाला? साधू संतांना. आणि ज्या वेळेस साधू संतांचं भोजन झालं त्यावेळेस मात्र त्यांच्या उष्ट्या पत्रवाळ्या माझे पांडुरंग परमात्मा स्वतःच्या हाताने उचलून कुठे टाकत आहे? बाहेर टाकत आहे. आणि बाहेर टाकलेल्या पत्राळीवरच अन्न फक्त एक शीत कोणी खाल्लं माहिती? पोपटाच्या रूपामध्ये, म्हणजे पोपटच म्हणा, आणि त्याच पोपटाच्या रूपामध्ये असणारे कोण होते? शुकदेवजी महाराज. बघा, त्याच पोपटाच्या रूपामध्ये असलेले शुकदेवजी महाराज पांडवाच्या घरचं किती अन्न खाल्लं? एक शीत अन्न. कोणाच्या घरचं? पांडवाच्या घरचं खाल्लं. म्हणून त्या अन्नाच्या मिठाचं कर्ज शुकदेवजी महाराजांवरती गेलं. कोणावरती? शुकदेवजी महाराजांवरती. आणि पांडवाच्या कुळातले कोण? राजा परीक्षिती. म्हणून मात्र शुकदेवजी महाराजांनीच हे भागवत राजा परीक्षितीला द्यावं लागलं. कोणाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं? कोणाच्या? पांडवाच्या घरचं, आणि पांडवाच्याच कुळाचे राजा परीक्षित. म्हणून मात्र आज शुकदेवजी महाराज त्याच मिठाचं कर्ज असल्यामुळे, त्या अन्नदानाचं कर्ज असल्यामुळे राजा परीक्षितीला भागवत देण्यासाठी निघाले शुकदेवजी. विचार करा, म्हणून कोणाच्या घरचं फुकट अन्न खाता येत नाही. पण लोकांना मजा वाटते. काय काय भागते भागू द्या, सोपं नाहीये जीवन. तुम्हाला वाटत असेल सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या हातून एक ना एक पाप घडत. काय बोलतो मी? एक ना एक, मी असो किंवा तुम्ही असो, पाप घडते.
तुम्ही म्हणत महाराज खोटं बोलता, आम्ही एकही पाप करत नाही. बरं घडते का नाही घडत? तुम्हाला काय मान्य आहे? काय मान्य आहे? तुम्ही म्हणाल आम्ही देवाची भक्ती करतो, आम्ही मंदिरात जातो, मग आमच्यातून पाप झालं कसं? पण रस्त्याने चालत असताना कधी किडा, कधी माकुडा, कधी मुंगी मारला तर ते पायाच्या खाली दिसून नाही पडत, हे सुद्धा एक पाप आहे. म्हणून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एक तरी पाप आपल्या हातून घडतं. आणि साधू संत असं सांगतात की ज्या वेळेस आपण अंतरुणावरती पडतो ना रात्रीच्या समयाला, आपण देवाला क्षमा मागायला पाहिजे. देवा, जर दिवसभरात माझ्या हातून जर एखादी पाप घडलं असेल तर बस मला माफी असेल. तेव्हा मात्र माणसानं झोपलं पाहिजे, देवाचं नाव घेऊन. पुन्हा सकाळी उठल्याच्या नंतर देवाचं नाव घेतलं पाहिजे. का देवा, तू जशी बुद्धी देशील त्याचप्रमाणे मी चालेल, किंवा माझे कर्म मात्र मी चांगले केल्याशिवाय राहणार नाही. बस त्या माणसाला मुक्ती मिळते, लक्षात घ्या. आणि तो पापाचा भागीदार सुद्धा राहू शकत नाही, हे सत्य आहे. पण लोकांना हे कळत नाही. का कळत नाही? तर कधी भागवतात येत नाही का? महाराज बिचारा सांगू 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 मेला नाही, जिवंतच आहे. पण लोकांच्या अजूनही कानात त्या गोष्टी घडल्या नाही. लक्षात घ्या, खरोखर नाही गेलं कानामध्ये. आणि जाणार कसं? कसं जाणार? सगळी दुर्बुद्धी भरलेली आहे. सगळ्यांची बुद्धी जड झालेली आहे. आणि हे बुद्धी अशीच काही जागेवर येणार नाही. त्या बुद्धीला जागेवर आणण्यासाठी कधीतरी साधू संत सेवा घडली पाहिजे. साधू संतांची लक्षात घ्या. कारण या साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहे. लक्षात घ्या. काय